मुंबई महापालिकेमध्ये एमआयएम भाजपला पाठिंबा देणार नाही, समुद्राचे दोन किनारे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत असं वक्तव्य एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केलेलं आहे। ये हो ही नहीं सकता, समंदर के दो किनारे कभी एक नहीं हो सकते। एक हमारे अकोट से 5 कॉर्पोरेटर जीते थे, इन्होंने उनको हमने वार्न किया था। पहले उन्होंने हमसे कहा कि गुट बनाते खुद उनको नहीं मालूम था कि बीजेपी है, तो हमने उनसे कहा कि फौरन जाकर आप आपके म्युनिसिपल कमिश्नर लेटर दीजिए, उस ग्रुप से बाहर निकलिए। उन्हें लेटर दिया। बाद में मालूम हुआ कि बीजेपी नेता के बेटे को उन्होंने कोऑप्शन में तायद की, तो इम्तियाज जलील साहब ने उनको पार्टी से सस्पेंड कर दिया। और अगर कोई भी, चाहे बीजेपी हो, एकनाथ शिंदे हो या अजित पवार हो, इनके साथ जाएंगे तो पार्टी उनके खिलाफ एक्शन लेगी। हम नहीं जा सकते उनके साथ। मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल आणि संभाजीनगर आणि जालन्याचा सुद्धा महापौर भाजपचाच असेल असं मत आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी त्यांच्यासोबत संवाद साधलाय, पाहूया। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत। दोघांनी सांगितलं की महापौर महायुतीचाच होईल, त्याच्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत आहे। लोकांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलाय। मुंबईचा महापौर, जालन्याचा महापौर भाजपचेच होतील, संभाजीनगर सुद्धा भाजपचाच होईल। माझ्या विरोधात सुद्धा प्रचंड पैसा वाटला गेला आणि मीही माझ्या मिरवणुकीची वाट पाहतोय असं म्हणत भास्कर जाधव यांनी हात जोडून कार्यकर्त्यांना आता भावनिक आवाहन केलंय। काय पैसा 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 पैसा, माझ्या विरोधात काय थोडा पैसा वाटला का नाही? वाटला ना? की माझा समाज असतो छोटा असला तरी सुद्धा माझ्या नेत्याचं मन मोठं आहे, माझं काम बघून तो माझा विचार करेल। पुणे उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे। अजित पवारांना भाजपनं चांगलाच धक्का दिल्याचं दिसतंय। शिरूरच्या माजी आमदारांनी भाजपमध्ये आता प्रवेश केलाय। असंख्य कार्यकर्त्यांसह माजी आमदार भाजपमध्ये आता आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।